किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक वाटणाचा प्रकार दाखवणार आहे, ज्यापासून तुम्ही रोजच्या रस्सा भाज्या बनवू शकता। नॉनव्हेजच्या भाज्या सुद्धा, मटन, चिकन, मटकीची भाजी, वांग्याची भाजी, अशा भरपूर भाज्या बनवू शकता आणि तो मसाला अगदी 10 दिवस ते 15 दिवस फ्रीज मध्ये राहू शकतो। अशा मसाल्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे। चला तर मग आपण पाहूया। आता वाटण्यासाठी सगळ्यात आधी मी लोखंडी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे धने टाकलेले आहे। आता आपल्याला हे धने छानपैकी मीडियम गॅसवर परतून घ्यायचे आहेत, कारण की धण्याला थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून धने अगोदर टाकलेले आहे आणि त्याला परतून घेतले। आता त्याच्यामध्ये साधारण 1 चमचा जिरे टाकूया आपण, आणि जिऱ्याला सुद्धा काही वेळ लागत नाही, 1 मिनिटभर आपण ते जिरे परतून घेऊया, अर्धा मिनिट। मग त्याच्यामध्ये 1 चमचा साधारण पांढरे तीळ टाकूया। आता हे छानपैकी परतून घेऊया, सुक्कच परतून घ्यायचे, तेल वगैरे काहीही टाकायचे नाही। जरा पांढरे तीळ तडतड करायला लागले की हे सगळं काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा टाकला आहे। तुम्ही लांब मोठा सुद्धा कांदा चिरू शकता, कारण आपल्याला हे वाटणच करायचं आहे। याच्यात मी तेल टाकलेलं नाही आहे, कांदा लवकर लाल होण्यासाठी। पहा, 2 मिनिटामध्ये आपला कांदा कसा लाल झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मी साधारण 2 चमचे तेल ओतते आहे। तेल ओतल्यामुळे आपलं वाटण जास्त दिवस टिकण्यास मदत होते। ठीक आहे, आता हा कांदा छानपैकी परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात काही सामान टाकायचे। त्यात मी खोबरं घेतले, लसूण आणि आलं घेतले। हे अर्धी वाटीच्या थोडंसं कमी खोबरं आहे। ठीक आहे, पहा आपला कांदा एकदम लाल झाला आहे। आता हे सगळं सामान आपण त्याच्यामध्ये टाकूया, म्हणजे आलं, लसूण आणि खोबरं। आता हे गॅस जरा बारीक करावा आणि हे 5 मिनटं मस्त तांबूस रंगावर खोबरं आपलं परतून घ्यायचं आहे। गॅस मोठा ठेवू नका, नाहीतर कांदा काळा होईल। ठीक आहे, पहा 5 मिनटामध्ये माझं आपलं हे वाटणाचं मिश्रण आहे एकदम गोल्डन ब्राऊन झाले। आता काय केले, ते वाटण काढले बाजूला थंड होण्यासाठी। त्याच कढईमध्ये मी 1 चमचा भरून तेल, आता हे डाळ टाकते। हे डाळ किंवा भाजकी डाळ याला म्हणू शकता तुम्ही। ही टाकल्यामुळे भाजीला चव तर छान येतेच आणि थिकनेससुद्धा भाजीचा वाढतो। आता हे भाजून का टाकते मी भाजकी डाळ असून सुद्धा, जर आपण असंच टाकलं तर जरा भाजीला पांढरा कलर येईल थोडासा, म्हणूनसाठी तिला थोडीशी मी लाल करून टाकते। आता धने, जिरे आणि पांढरं ते जे आहे त्याच्याबरोबर आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। आता हे आपलं सगळं सामान रेडी आहे, कांदा, खोबरं, आलं, लसूण, हे डाळीचं धने, जिरे आणि डाळ आणि कोथिंबीर। आता कोथिंबीर घेताना मी त्याच्यामध्ये दांड्या जास्त घेते। कोथिंबीरीची पाने जास्त घेण्याऐवजी दांड्यांचा वापर मी जास्त करत असते नेहमी। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे वाटण करताना सगळ्यात आधी आपल्याला हे डाळीचं वाटण वाटून घ्यायचं आहे, नाहीतर वाटण बारीक होत नाही एकत्र जर वाटलं तर। पहा, मी याची अशी मस्तपैकी पावडर करून घेतलेली आहे। आता ह्या पावडरमध्ये आपण बाकीचं सामान सगळं टाकूया, म्हणजे आपलं बाकीचं वाटण टाकूया, कांदा, खोबऱ्याचं, कोथिंबीरीचं वगैरे, आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे मिश्रण एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। पहा, मी कमी पाणी वापरून ही पेस्ट करून घेतलेली आहे। आता ज्या कढईत आपण मसाला भाजला त्याच कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये हे वाटण मी टाकते आहे, आणि हे वाटण आपल्याला साधारण 15 मिनटं तरी परतून घ्यायचं आहे। आता 15 मिनटं म्हणसाल जास्त वेळ का, तर हे वाटण आपल्याला टिकवायचं आहे म्हणून। आता मी त्याच्यात अजून थोडंसं तेल टाकलेलं आहे, जेणेकरून आपलं वाटण टिकलं पाहिजे म्हणून। आता जास्त वेळ परतून घेतल्यामुळे त्याच्यातलं पाण्याचा अंश बऱ्याच प्रमाणात कमी झाला पाहिजे, तर ते वाटण आपले जास्त दिवस टिकेल। ठीक आहे, हे मी अशा पद्धतीने छानपैकी बारीक गॅस करून परतलेले आहे। खूप मोठा गॅस ठेवू नका, नाहीतर वाटण करपेल। पहा तुम्ही, 10 मिनटामध्ये आपलं वाटणातलं पाणी कसं एकदम आटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकते, हे सुद्धा मसाला आपला टिकण्यासाठीच मीठ टाकते, मग त्यानुसारच तुम्ही तुमच्या भाज्यांना मीठ टाकायचे। आता मी गॅस बंद करते, कढईतच आपण मसाला पूर्णपणे थंड होऊ देईपर्यंत आपण तसाच मसाला ठेवून देऊया त्याच्यामध्ये, जेणेकरून जास्त वेळ अजून परतला जाईल, आणि मग नंतर तुम्ही तो मसाला एअरटाईट डब्यात काढून घ्या। पहा, मी बाउलमध्ये काढलेला आहे मसाला आपला एकदम रेडी आहे। चिकन, मटन, मटकी, शेवग्याची शेंग, भरलेलं वांगं, अशा अनेक रस्सा भाज्या तुम्ही ह्या वाटणातून करू शकता। मी तुम्हाला ह्या वाटणापासून बनवलेल्या अनेक भाज्या दाखवेल सुद्धा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।